आता तुम्हाला काय वाटतं, आपको थोडा मराठी आता है, समझ में आता मी क्या बात करू? हा, तुम्हाला काय वाटतंय, कारण आता दरवेळेला इलेक्शन येतात, आता पण तुमचं इलेक्शन 10-11 तारखेला आहेत, तुमच्याकडचे इलेक्शन्स आहेत, तर दरवेळेला इलेक्शन आलं की पॉलिटिकल लोक, राजकारणी लोक तुमच्याकडे येतात, मतं मागतात, आम्ही हे करू, आम्ही ते करू, अशा खूप साऱ्या वल्गना करतात, खूप साऱ्या गप्पा मारतात, पण हे लोक काम करतात का? तुमची नेमकी या पॉलिटिकल लोकांकडनं, राजकारण्यांकडनं नेमकी काय अपेक्षा की त्यांनी तुमच्यासाठी नेमकं काय काम करावं? हमारा जो काम अच्छा करते हैं हम उनको वोट देंगे। बिल्कुल बिल्कुल। 15 महीने काम करे। हाँ 15 महीने का इनका इलेक्शन था। हाँ इनको भी एक मौका दिए, नारायण साहब को भी एक मौका दिए जी। इस बार सरकार बनेंगे कांग्रेस का। क्या बात है, गुड। अच्छा, आपको लगता है कांग्रेस का सरकार बनाएंगे? हर किसी को मौका मिलना, हिंदुस्तान आजाद है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। ये क्या है, राजनीति क्या मालूम है, जात के ऊपर राजनीति नहीं होना। बिल्कुल बिल्कुल। आदमी के ऊपर राजनीति होती है, पार्टी के ऊपर राजनीति होती है। बिल्कुल बिल्कुल। पार्टी उनका काम इम्पोर्टेंट है। उनका काम इम्पोर्टेंट है। जो काम अच्छा करेंगे, अगर के वो कोई भी रहने दो, या शरणु सलगर रहने दो या विजय सिंह रहने दो, काम करने वाले को हम एमएलए बनाकर रखेंगे। हमारा वोट है, हम किसको चाहे उसको दे सकते हैं, किसी को हिंदुस्तान आजाद है। ओके, आपको क्या लगता है कि कौन से काम होने चाहिए यहाँ पे? जैसे कि बाबा हम लोग यहाँ पे देख रहे तो इतना क्लीनलीनेस नहीं है यहाँ पे, मतलब थोड़ा सा ऐसा मुझे लगा, क्योंकि मैं पुणे से हूँ, तो हमारे यहाँ पे थोड़ा ज्यादा क्लीन है, बहुत सारे पेड़ है, बहुत सारी ग्रीनरी है। यहाँ पे थोड़ा मुझे इस एरिया में ये सारी चीजें नहीं दिखाई दी। तो आप क्या बोलोगे? के अंदर सिर्फ पानी पीने की व्यवस्था है, सिर्फ डैम है। हाँ। कोई इंडस्ट्रीज नहीं है। यहाँ के लोग पुणे जाते हैं, मुंबई जाते हैं काम करने, बेंगलुरु जाते हैं। यहाँ कोई चीज की सुविधा नहीं है। यहाँ कोई चीज की सुविधा, रोड अच्छे है, काम अच्छा है, हाँ। कोई चीज अच्छा नहीं है बोलने का नहीं है, लेकिन साफ सफाई नहीं है। सीएमसी के लोग काम करने का काम करते हैं, उनका काम जितना उतना करके जाते हैं। कोई बाहर से कुछ काम नहीं आता, नए आदमी नहीं आते, नया काम, कुछ इंडस्ट्रीज ओपन नहीं होते, कोई कॉलेजेस नहीं है। अगर के अच्छी डिग्री अगर के करना है तो हमारे बच्चों को गुलबर्गा भेजना पड़ेगा, बेंगलुरु भेजना पड़ेगा, इधर नहीं। अगर के जिसके पैसा है वो भेजेंगे, जो गरीब है वो मेहनत मजदूरी ये करते हुए जिंदगी निकाल देते। बराबर है, बराबर है। जिनके पास पैसा है वो लोग भेजेंगे, बेंगलुरु भेजेंगे, दिल्ली भेजेंगे, किधर चाहे उधर भेजेंगे। अगर के हमारे तरफ अगर के कॉलेज है, स्कूल है, अगर के सब कुछ रहते हुए अगर के रहेंगे ना, हमारे भी बच्चे कुछ एजुकेशन हासिल करेंगे। हमारे बच्चों के लिए कोई भी एमएलए बन दे, व्यवस्था पढ़ने के लिए, खाने के लिए, काम करने के लिए काम चाहिए। हम लोग बाहर जा रहे हैं काम करने के लिए, बाहर जाना नहीं चाहिए। जब बसों कल्याण में काम करने वाले को उसके बारे में क्या मालूम है, काम करने वाले को हम चुना कर लेंगे। उनको एक मौका दिए, इनको एक मौका देंगे। अब बसों कल्याण के अंदर बदलाना बोल के कोई तो जरूर है। इन्हों भी काम अच्छा करे, काम नहीं करे बोलने का नहीं, इन्हों भी काम अच्छा करे। 15 महीने पीरियड जो था, 15 महीने के पीरियड के अंदर जितना नहीं करना था उससे डबल काम करे। क्या बात है। लेकिन आज बसों कल्याण की जनता पूरी बदलाना बोलकर ऐसा सोच रख लिया, इस वजह से हम पूरी जनता के साथ हैं, इस वजह से हम उनको देणार। अच्छा, व्हेरी गुड व्हेरी गुड। म्हणजे जर आपण विचार केला आता ह्या क्षणाला, तर ह्यांना नेमकं काय अपेक्षा आहे? तर हे लोक म्हणतात की यांना खूप बेसिक गोष्टींची अपेक्षा आहे। इथे खरं तर इंडस्ट्री मोठी अजिबातच नाहीये। इथले लोक काम करायला पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये जातात। मग त्या सगळ्या गोष्टी शिक्षणासाठी इथल्या यांच्या सगळ्यांच्या मुलांना गुलबर्गा सारख्या शहरात किंवा इतर शहरांमध्ये जावं लागतं। पण इथे अशा मोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स नाहीत, अशा मोठ्या संस्था नाहीयेत की जिथे यांची मुलं छान पद्धतीने शिक्षण घेऊ शकतील। सो अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत। मला वाटतं आणखीन आपण लोकांचे संवाद साधूया तेव्हा आणखीन खूप साऱ्या गोष्टी आपल्याला ऐकायला मिळतील। खूप सारी आश्वासनं करतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही तुमच्यासाठी अगदी भले मोठे जाहीरनामे तुमच्या समोर वाचून दाखवले जातात तुम्हाला। तर ही सगळी लोक तेवढं काम करतात का हो? तेवढं सगळ्यांच्या हाताने कसं होतं? जेवढं आहे तेवढं तर करतात ना, जेवढं शक्य आहे तेवढं करत असतात। आणि तुम्हाला काय वाटतं की नेमकं आता तुमचं दुकान आहे, तुमच्या बेसिक काही गरजा असतील ना, की असं तुम्हाला वाटतं की बाबा माझा जो कोणी नेता आहे, माझा इथला जो कोणी आमदार खासदार आहे त्यांनी तुमच्याकडनं, पण लोकांनी अशा काही कधी ठेवलंच नाही। असं कसं? मतदान करता तुमचा तो अधिकार आहे। नाही तसं कधी आम्ही विचार केला नाही, तसं काही कधी ठेवलंच नाही। हा बरं, तरी पण म्हणजे एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं की कोणत्या गोष्टींवर बसव कल्याणमध्ये काम व्हायला पाहिजे? सुधारणा व्हायला पाहिजे। हा, नेमका कोणत्या सुधारणा? की जसं की समजा रस्ता आहे किंवा पाणी आहे किंवा शिक्षण आहे, हा लाईटचं आहे, कोणते जे जनरली आहेत ते सुधारणा व्हायला पाहिजे। हा, म्हणजे आहे त्याच्यापेक्षा त्याच्यामध्ये उत्तम, अजून उत्तम पद्धतीने काम व्हायला पाहिजे। हा, अजून काय वाटतं वेगळं? अजून काही वाटतंय तुम्हाला? बरं, काय वाटतंय आता कोण निवडून येईल? सांगता येत नाही म्हणजे तुम्ही एकाला सांगायला हा निवडून येईल आणि यायचा दुसराच कोणीतरी, काय सांगतात नाही। बरं, पुढचे पंतप्रधान कोण व्हावेत असं वाटतंय? पंतप्रधान मोदीच होणार म्हणताय का व्हावेत असं वाटतंय? व्हायलाच पाहिजे। बरं, का बरं? का बरं? म्हणजे त्यांच्या म्हणजे आजच्या हिशोबानं
म्हणजे जे कार्य चालू आहे त्या हिशोबाने ते महत्वाचं आहे. बरं, चला म्हणजे तुम्हाला वाटतं की एकूण पंतप्रधान मोदी अत्यंत चांगलं काम करतात. चांगलं काम करतात. गुड, बरं, हरकत नाही. मला वाटतंय आणखीन पुढे जाऊयात आता. बरं राजकुमार दादा, नेहमीप्रमाणे 10 तारखेला आता इलेक्शन आहेत तुमच्याकडे. नेहमीप्रमाणे प्रत्येक वेळेला राजकारणी लोक कोणीही असतील मग ते प्रत्येक वेगवेगळ्या पक्ष, बीजेपीचे असतील, काँग्रेसचे असतील किंवा इतर तुमच्या प्रादेशिक पक्षांचे असतील, लोक दरवेळेला तुमच्याकडे येतात, मतं मागतात, खूप सारी आश्वासने देतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही ते करू. यातली किती कामं हे लोक करतात असं तुम्हाला वाटतंय? आम्ही कोण बी आम्ही मोदी शिवाय घालत नाही, मत घालत नाही. बरं बरं, तुम्हाला काय वाटतं आता तुमचा इथला जो बेसिक आहे ना, इथला जो तुमचा आमदार असेल, तुमचा खासदार असेल किंवा काय असेल, ह्या लोकांनी नेमकी कुठली कामं करावीत असं तुम्हाला वाटतं? काम करलं चांगला शरणू सलगर. अच्छा, त्यांच्या शिवाय घालत नाही. ओके, शरणू सलगर. बरं, म्हणजे त्यांच्या कामावर एकूण तुम्ही खुश आहात? हा. बरं, अजून कुठल्या सुधारणा व्हाव्यात, अजून काही व्हावं असं तुम्हाला वाटतंय? काही सल्ला द्याल तुम्ही शरणू सलगरांना? शरणू सलगरांना काही सल्ला द्याल का तुम्ही की अजून त्यांनी काय चांगलं काम करावं? चांगलं काम ते करत आहेत, पण आणखीन चांगलं काय करावं असं तुम्हाला वाटतंय? आम्ही जे सांगितलं करतात त्यांनी करतात. आपले माणूस आहेत. वा, व्हेरी गुड. हा, म्हणजे एकूण तुम्ही त्यांच्यावरती खुश आहात. पुन्हा मी आता गुरुनाथ काकांजवळ इथे आलीये. त्या काकांसोबत इतरही काही मंडळी आहेत माझ्यासोबत गप्पा मारायला आता चित्रांगणसाठी आपल्या. काका, तुम्हाला काय वाटतंय की आता कुठला पक्ष निवडून येईल? कुठल्या पक्षाला तुम्हाला मत द्यायला आवडेल? मोदींनाच. बरं, आता तुमच्याकडे समजा दरवेळेला वेगवेगळे लोक येत असणार आहेत, मतदान आलं की लोक येतात, खूप सारं आश्वासन तुम्हाला देतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू, आम्ही खूप सारी कामं करू. हे लोक काम करतात का हो? कोणी करत नाही. कोणी करत नाहीत. हा, काही कामं करत नाहीत, फक्त येतात, सांगतात आणि निघून जातात. मग असं असताना तरी तुम्ही मत मोदीला जायचं असं म्हणताय? मोदीला म्हटलं आता त्यांनी 70 वर्ष राज्य केले, काय केले आमचं सगळ्याच दिमागमध्ये आहे ना पुरं हिंदुस्थान मध्ये. मोदीवर किती विश्वास आहे, कोणावर बी नाही. अच्छा, हा, म्हणजे तुम्हाला वाटतंय की मोदी तुमचं भलं करेल. बरं, व्हेरी गुड काका. आता तुमच्या इकडे मी येताना बघितलं, खरं तर माफ करा मी पुण्याहून आली आहे. आमच्याकडे खूप झाडी आहेत, खूप स्वच्छता आहे, फार छान आहे, आमच्याकडचं मार्केटही आमचं फार चांगलं आहे. पण तुमच्याकडे येताना कुठेतरी आम्हाला हे थोडंसं पडलेलं दिसतंय, इथे खूप कचकच दिसतीये, घाण दिसतीये, अस्वच्छता दिसतीये. ह्या खूप बेसिक गरजा आहेत आपल्या, असं वाटत नाही का तुम्हाला? ह्या बेसिक गरजा सुद्धा आपल्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं वाटत नाही? करत नाही. मग तुम्ही बोलत नाही त्या लोकांना? बोललं पाहिजे, कारण मत मागायला तर ही लोक येतात ना तुमच्याकडे. मत मागणार वेगळं येतं, म्युन्सिपाल्टी काम करणार वेगळं. हा, म्युन्सिपाल्टी चांगली नाही. अच्छा, ती लोक चांगली नाहीत असं तुमचं म्हणणं आहे. बरं, मग काय वाटतं एकूण तुम्हाला, कुठली कामं व्हावीत, या लोकांनी कोणती कामं करावीत असं वाटतंय तुम्हाला? विकास करायचा आणि काय, म्हणजे एकूण सगळ्या गोष्टींचा विकास झाला पाहिजे. बरं काका, तुम्हाला काय वाटतंय? नेमक्या कोणत्या गोष्टी तुमच्या इथल्या राजकारण्यांनी, इथल्या पॉलिटिकल लोकांनी केल्या पाहिजेत अशी तुमची काय अपेक्षा आहे की कोणत्या गोष्टींवर काम झालं पाहिजे? प्रत्येक गोष्टीवर ते काम व्हायला पाहिजे. बरं, जसं की स्वच्छता पाहिजे, बरोबर आहे, दवाखान्याचं पाहिजे, सार्वजनिक पाहिजे, सर्व गोष्टीवर काम व्हायला पाहिजे. अच्छा, बरं, तुमच्याकडे बसेस वगैरे किंवा ट्रान्सपोर्टेशन चांगलं आहे का तुमच्या इथे? बसेस बरे आहेत सध्या, अगोदर नव्हते. अच्छा, बरं. आणि पाण्याची व्यवस्था सध्या बरं आहे, सगळी व्यवस्था बरं. अच्छा, आता बरी आहे. हा, म्हणजे तुमच्याकडे शरणू सलगर आहेत आता, बरोबर आहे इकडे, तर ते आल्यापासून काम झालंय का चांगलं काही? असं का? शरणू सलगर चांगलं झालं. हा, ते आल्यापासून बऱ्यापैकी काम केलंय का त्यांनी? काम केलं. बरं. काका, असं वाटत नाही का तुम्हाला, म्हणजे बऱ्याचदा असं म्हटलं जातं की जाती धर्मांवरून वाद केले जातात आणि लोकांमध्ये फूट पाडली जाते. आता मी बघते इथे सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत तुमच्या इथे, तर असं वाटतंय का तुम्हाला की या साऱ्या गोष्टी होतात? नाही, शरणू सलगर बद्दल तसं काय नाही, शरणू सलगरांचं नाही, एकूणच असं काही होतं असं वाटतंय का तुम्हाला? नाही, तसं काय. अच्छा. एक शेवटचा प्रश्न विचारीन काका तुम्हाला. असं वाटतंय का की कर्नाटक असेल किंवा एकूणच तुमच्या भागामध्ये शिक्षण किंवा बाकीच्या या गोष्टींना फार महत्व देण्यापेक्षा
धर्म, जात आणि अध्यात्म आणि अशा गोष्टींना फार महत्व दिलं जाते असं वाटतं का? थोडस या गोष्टींना जास्त महत्व दिलं जातं ना. मग तुम्हाला काय वाटतं, या गोष्टींना महत्व देणं गरजेचं आहे का शिक्षणाला, तुमच्या मुलांच्या करिअरला त्या शिक्षणातनं काहीतरी छान त्यांना संधी उपलब्ध व्हाव्यात या गोष्टीला महत्व देणं गरजेचं आहे? हे तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगाल का की बाबा तुम्ही या गोष्टींवर लक्ष कमी करून जरा शिक्षण आणि बेसिक गोष्टींवर लक्ष करा? नक्कीच नक्कीच. मला वाटतं ही खरं तर कर्नाटकमध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा कर्नाटक हे थोडंसं प्रादेशिक अस्मिता जपणारं शहर आहे. ऑफकोर्स आज प्रत्येक शहर राज्य आपापल्या प्रादेशिक अस्मिता जपत असतात, पण शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला जगाच्या पाठीवरती सक्षमपणे उभं करू शकते. त्या एकाच बळावरती तुम्ही सक्षमपणे उभं राहू शकता. स्वतःचं करिअर असेल, स्वतःचं कुटुंब असेल, पर्यायाने गाव, पर्यायाने देश तुम्ही समृद्ध करू शकता. आणि त्याच्यावरती फोकस होणं, खरं तर त्या शिक्षणावरती फोकस होणं खूप गरजेचं आहे, असं एक सार्वजनिक मत लोकांकडनं आलेलं आहे. अजूनही पुढे जाऊया. तुमचं नाव काय? मकसूद आहे, सय्यद मकसूद. ओके, तुम्हाला काय वाटतंय की तुमच्या इथल्या पॉलिटिकल लोकांनी, कारण नेहमीप्रमाणे इलेक्शन तुमचे आता 10 तारखेला आलेले आहेत, लोक येतात, मतं मागतात, खूप सारी आश्वासनं देतात की आम्ही हे करू, आम्ही ते करू. हे लोक काम करतात असं वाटतं तुम्हाला? करतात हे लोक काम? गुड. बरं, अजून कोणती कामं आहेत की जी या लोकांनी करावीत असं एक सामान्य माणूस म्हणून तुम्हाला वाटतंय? कोणती कामं करावीत असं वाटतंय? रोड बनाना, ये नल का पाणी. रोड व्हायला पाहिजेत, नळाला पाणी यायला पाहिजे. अजून काय व्हायला पाहिजे? शिक्षणाबाबतीत काय? गल्ली में पाणी होना. बरं. रोड अच्छे बनाना, नाली को पाणी अच्छा जाना. म्हणजे या खूप बेसिक गोष्टी आहेत. तुम्हाला फार आवडव्या त्यांच्या प्रॉमिसेसची आवश्यकता नाहीये. या खूप बेसिक गोष्टी आहेत ज्याच्यावरती काम करणं इथल्या पॉलिटिकल लोकांनी गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतंय? अगदी खूप बेसिक अपेक्षा आहे खरं तर आत्ताच्या या क्षणाला त्यांची, की त्यांच्याकडचे रोड व्यवस्थित झाले पाहिजे, त्यांच्या इथे नळाला रेग्युलरली पाणी आलं पाहिजे. मला वाटतं अवाढव्य अपेक्षांच्या त्या ओझ्यांपेक्षा या साध्या सुध्या अपेक्षा खरंच सामान्य माणसाचे पूर्ण करायला हव्यात आणि याच पूर्ण झालेल्या नाहीयेत हे सुद्धा आपल्याला दिसून येतंय. काका, तुमचं नाव काय? मकबूल अहमद. ओके, मकबूल अहमद. किती वर्षांपासून बसवा कल्याणमध्ये आहात? 70 साल हो गए. बरं काका, तुम्हाला काय वाटतंय कुठल्या सुविधा अजून तुमच्या या गावामध्ये होणं अपेक्षित आहेत? कोणत्या सुविधा यायला पाहिजेत? कोणकोणत्या गोष्टी, जसं की नळ आहे, पाणी आहे, रस्ता आहे, लाईट आहे, शिक्षण आहे, अशा कोणत्या गोष्टींवर काम व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? बहुत काम है. हाँ, जसं की कोणत्या, कौन से काम है जो होने चाहिए? इधर घरों की काम है, घरों को काम मिले. तुम कौन सी इसके? मैं कौन सी भी पार्टी की नहीं हूँ. कौन सी भी पार्टी की नहीं, मैं न्यूज वाली हूँ. खाली न्यूज. हाँ, पूरे घर, ये रोडों की काम, घरों की काम बहुत है वहाँ. और घड़ा वो नहीं, वो रोड़ा नहीं बने वहाँ. पूरे पानी फैला हुआ. हाँ, अच्छा. बरं बरं, आता 10 तारखेला इलेक्शन आहेत. आने वाले 10 तारीख को इलेक्शन है. हाँ, हिंदी करते ना. ओके, तो आप किसे वोट दोगे? हम कांग्रेस को देते. कांग्रेस को दोगे आप वोट? हाँ. अच्छा, आपको लगता है कांग्रेस अच्छा काम करेगी? हाँ, बहुत अच्छा काम. तो महंगाई करे, क्या करना, गरीबा मरना. क्या करना, वो हर चीज महंगाई हो गई. हाँ, पूरा लूट को खा रही चोरा. बरोबर आहे, पण पैसे जास्त मिळत नाहीयेत, महागाई खूप वाढली. किसको भी दे. हा, अच्छा. फार जेन्युइन मला वाटतं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये सगळ्यात जेन्युइन प्रतिक्रिया जर कोणाची आली असेल तर या काकांची आली आहे असं मला वाटतंय. खरंच महागाई प्रचंड वाढली आहे. हे एका सामान्य माणसाला वाटतंय, तुम्हाला आम्हाला नाही, पण एका सामान्य माणसाचं हे मत आहे की महागाई प्रचंड वाढली आहे, पण महागाईच्या मानाने मिळणारा इन्कम मात्र वाढलेलं नाहीये. मला वाटतं एक सर्वसमावेशक असणारी ही प्रतिक्रिया आहे. और उनका बात को खा रहे सब, बीजेपी वाले खा रहे. असं वाटतंय तुम्हाला? खुद नहीं देते. हा, बरं, पण तुम्हाला काय वाटतं की बेसिकली महागाई कमी झाली पाहिजे, रस्त्यांची कामं झाली पाहिजेत, नळाला पाणी आलं पाहिजे, किमान तुमच्या बेसिक सुविधा तरी तुम्हाला मिळाल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय? बरं, थँक्यू सो मच काका. बसवा कल्याण मधल्या खरं तर बॅकग्राऊंडला दिसू शकेल आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचा फॅक्टर असणाऱ्या मी चिकन मार्केट मध्ये आता आली आहे आणि तिथलेच एक दादा माझ्या सोबत आहेत. आपका नाम बोलिए भैया. शेख यूसुफ. ओके, आपको क्या लगता है और कौन से काम होने चाहिए आपके एरिया में? काम बहुत है बाकी है जी. हमारे वीर नारायण साहब जो करे थे काम वो पूरा हुआ, तकरीबन काम होगा, अभी काम बहुत बाकी है. बाकी कौन से काम बेसिकली आप कुछ बोल सकते हो हमें? नल का जी, लाइट का ऐसा कुछ प्रॉब्लम है, बहुत बाकी है. यहाँ पे बहुत सारे प्रॉब्लम्स है अभी भी बाकी. ओके, हमारे पास यहाँ 25 साल की दुकानें चल रही है. आज तक चिकन दुकान को बगैर पानी के चलता नहीं मैडम. बिल्कुल बिल्कुल. हमारे पास चिकन दुकान में नाली नम नहीं है, वो कहाँ चूहे भूसा कहाँ देखना पड़ रहा है.
घोसा देखो पानी डालना पड़ रहा है। हमारे को एक नाली तक नहीं है मार्केट में, 25 साल हो गया। 25 साल हो गए। ओके, अभी तक कोई भी पिछले गवर्नमेंट में भी कुछ काम नहीं किया था और इन्होंने भी नहीं किया था। अच्छा, रोड बना, नाली नहीं बना हमारे पे। अच्छा, तो नाली की जरूरत है आपको यहाँ पे? नाली की जरूरत बहुत है। आपने कुछ मतलब बोला था कि यहाँ पे नाली चाहिए या फिर? बहुत बोले, कोई भी नहीं कर रहे। कोई भी नहीं कर रहे। कोई भी नहीं कर रहे। ये हिसाब से अगर हमारे को हुआ तो बहुत अच्छी बात है। अच्छा अच्छा, ऐसा कौन सा काम है आपको जो इन लोगों ने, क्या आप बोल सकते हो कि नहीं बाबा ये काम इन लोगों ने अच्छा किया था? ऐसा कौन सा काम है? नहीं, तकरीबन काम अच्छा करे, नहीं करे बोल कर नहीं। ये हमारे बी नारायण साहब के जो पास हो गया था वो काम अच्छा करे। ये गवर्नमेंट कुछ भी नहीं करे। बी नारायण साहब जब से काम बहुत अच्छा करे। बी नारायण साहब गए, उनके बजट में काम करे लोग, दूसरा कुछ भी नहीं करे। कुछ नहीं किए, काम बहुत अच्छा करे। हमारे खाली प्रॉब्लम हमारे मार्केट में ये है, पूरे जितने हमारे लेबर आदमी है जो काम करने वाले, कहाँ कहाँ खाली शाम तक काम करके थक जाते ही, खाली वो पानी फेंकने का तकलीफ हो रही है, ढूंढते फिरना पड़ रहा है। अच्छा, हमारे को नाली का प्रॉब्लम बहुत है मार्केट में, मुर्गी मार्केट में पर्टिकुलरली। पानी तो फेंकना जरूरी है ना, अगर पाणी के काम नाही आहे, हमको ये तकलीफ आहे। अच्छा अच्छा, मंडळी खरं तर आपण बघू शकतो बरं का, म्हणजे मला वाटतं काँग्रेसने सांगितलंय की आम्ही बजरंग दलाचा बंदोबस्त करू, बीजेपी म्हणतंय की नाही आम्ही समान नागरी कायदा आणू, आणि आणखीन बऱ्याच काही प्रत्येक पक्षांनी त्यांचे जाहीरनामे दिलेले आहेत। प्रत्येक पक्षांनी, इव्हन प्रादेशिक पक्षांनी सुद्धा इथल्या आश्वासनांची अक्षरशः खैरात घातली आहे, पण इथल्या लोकांच्या साध्या बेसिक गोष्टी सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीयेत। याकडे मात्र आपण खरंच दुर्लक्ष करू शकत नाही। ओके काका, तुमचं नाव काय? आमचं आपेसाव आहे। बरं, तुम्हाला काय वाटतं तुमच्या भागामध्ये खरंच विकास कामं झाली आहेत का? काय चांगलं आहे की तो चाललं ते येऊ देवा, हा, काँग्रेस पार्टीला देतो आता। अच्छा, हा बिलकुल। बरं, आणि अजून कोणती कामं व्हावीत असं तुम्हाला वाटतंय? गॅरंटी काँग्रेस चांगलंच करताय सगळं, सगळ्यात चांगलंय। बरं, पण तुमच्या इथे तर स्वच्छता दिसतीये फार, समजा चांगला है, फिर भी सब अच्छा है। हाँ बिल्कुल। कौन से काम है जो होने चाहिए ऐसा लगता है हर आपको? काम अच्छा होना गाँव का, सब पब्लिक के लिए अच्छा होना, सब पब्लिक के लिए अच्छा होना चाहिए, क्योंकि आप लोग वोट देते हो, उसका कुछ वैल्यू है। तो काम चलेगा इधर। जी जी, ठीक है, पब्लिक की सहूलत के लिए सब अच्छा होना, रोड है, घर मकान है, हर चीज पब्लिक के लिए, खाने के लिए। तो महंगाई हो गई, पर जो गवर्नमेंट नहीं करी बीजेपी सरकार, क्या सही सेपरेट होना, सब अच्छा होना, म्हणजे बऱ्यापैकी महागाई कमी झाली पाहिजे, तरच गरीब माणूस जगेल। काही भी केले नाही ते वादे आले, ते बीजेपी सरकार काही भी काम केली नाही। काँग्रेस सरकार पहिले चांगला काम केली, तरी तिलाच करो। जुने पार्टी भले। अच्छा, म्हणजे जुन्या पार्टीनी चांगलं काम केलं असं मला वाटतंय। एखादं असं कुठलं काम आहे का की जे त्या लोकांनी चांगलं केलं असं तुम्हाला वाटतंय? सांगा। काही भी नाही केली बीजेपी सरकार, काय केली, काय काम समजा नुकसान केली, महागाई वाढवून ठेवली, काय सवलत नाही केली, महागाई वाढवून ठेवली, रस्त्यांची कामं व्यवस्थित नाहीत, स्वच्छता व्यवस्थित नाही। शिक्षणाबाबतीत काय म्हणताय? हा मुलगा आहे का तुमचा? मुलगा छान। बरं, हा म्हणतोय काहीच शिकला नाही, याला काय शिकवलं नाही तुम्ही? अरे काय आता काय नाही, ते सरकार दिली तर काही बी होतं, काय बी नाही दिली तर कसं करावं? सरकारी भाजीपाला वाढून ते काम करतो आम्ही। बरोबर आहे, हे विकून असं किती मिळणार आहे की तुम्ही त्याचं शिक्षण करू शकाल? तुमच्याकडे फ्री एज्युकेशन नाहीये का? काय कुछ नाही, फ्री एज्युकेशन नाहीये तुमच्याकडे? काय काय नाही। बरं, म्हणजे तुम्हाला वाटतं की गव्हर्नमेंटने किमान फ्री एज्युकेशन द्यावं, एज्युकेशन तरी किमान फ्री मिळावं असं वाटतंय का? मिळायला पाहिजे? नाही, मिळायला पाहिजे आम्हाला, काही बी नाही आता। बरं, सगळ्यात महत्वाचा मुद्दा माझ्या दृष्टीने ते पुन्हा वाटतोय की जेवढी स्वच्छता महत्वाची आहे, जितके रोड महत्वाचे आहेत, जितके इथल्या बाकीच्या गोष्टी, बेसिक गोष्टी महत्वाच्या आहेत, तितकंच महत्वाचं आहे इथे शिक्षण, आणि त्याचं खरंच काही अंश का होईना इथे अभाव मला ह्या क्षणाला तरी जाणवतोय। आणि मला वाटतं डेफिनेटली बाकी गोष्टींवर फोकस करण्यापेक्षा लोकांच्या बेसिक गरजांवर जर फोकस करता आलं तर डेफिनेटली इट विल वर्क आउट। थँक्यू।